हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे। तर सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर पूर्ण प्रशासन जे आहे ते हाय अलर्ट मूडवर आपल्याला आल्याचं देखील पाहायला मिळत आहे। पोलीस प्रशासनाकडून पूर्ण बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात येतोय। सकाळच्या दरम्यान कमी प्रमाणामध्ये होता, मात्र दुपारनंतर मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आला आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी बॅरिकेटिंगची व्यवस्था जी आहे ते बॅरिकेटिंग देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढले गेले आणि अधिवेशन मध्ये उद्या सुरू होणार आहे, मात्र त्या अगोदर जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी देखील या ठिकाणी पाहायला मिळते। दुसरीकडे पाहायला गेलं तर जे गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था असेल ती कुठेतरी बाजूला करण्याची सोय जी आहे ते विधान भवनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। प्रत्येक वाहनांना वेगळे पास जे आहे ते देण्यात आलेले आहेत, मात्र ज्यांना पास नाही आहेत त्यांच्यावर मात्र प्रतिबंधात्मक कारवाई जी आहे ते होईल। मात्र हे हिवाळी अधिवेशन जरी होत असलं तरी या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेत्या नसल्यामुळं याच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्याचं देखील पाहायला मिळते। विजय वडेट्टीवार यांची देखील पत्रकार परिषद जी आहे ते नुकतीच पार पडली आहे, मात्र त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील पत्रकार परिषद जी आहे ते पार पडणार आहे। मात्र त्यांनी जे वडेट्टीवारांनी जे विरोधी पक्ष नेत्या नसल्यावरून जे प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते उपस्थित केलं गेलं सरकारवरती, मात्र त्यावरून आत्ता देवेंद्र फडणवीस काय बोलतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र पूर्ण तयारी जी आहे ते विधान भवनाबाहेर पोलीस प्रशासनाची आपल्याला पूर्ण तयारी या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र उद्या सकाळपासून जे आहे ते मोठी गर्दी देखील या ठिकाणी होणार आहे। मात्र गर्दी होऊ नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर काळजी जी आहे ते पोलीस प्रशासनाकडून घेतली जाते, आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल। मात्र मुख्यमंत्री आता त्यांच्या रामगिरी बंगल्यावरची जी पत्रकार परिषद पार पडणार आहे त्या माध्यमातून काय बोलतील याकडं मात्र सर्वांचंच लक्ष लागलं गेलं आहे। कॅमेरामॅन सोबत सूर्य जुंबडिया, नागपूर।